ठाण्याचा राजा घडवतोय 11 जागृत मारुती रायांचे दर्शन. 5 पाखाडी साकारला पुरातन मंदिराचा देखावा. वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेल्या 5 पाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील 11 जागृत मारुतीरायांचे दर्शन घडवले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून 11 मारुतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली आहे. 1987 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ट पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिराची वारी करणे, आर्थिकदृष्ट्या आणि सांसारिक अडचणींचा डोंगर पार करून पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरे शिल्पे साकारून ठाणेकरांच्या भारतातील मंदिराचे दर्शन 5 पाखाडीमध्येच घडवले आहे. सन 1979 पासून आजतागायत शहीद स्मारक राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील सरार ए शरीफ दर्गाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन, युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुंफा मंदिर, पार्वती महाल, राजस्थानी महाल, जोधा अकबर महाल, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने राज्यात केवळ नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोहोचवली आहे. यंदा या मंडळाने राज्यातील 11 जागृत मारुती मंदिराचा देखावा उभारला आहे. अष्टविनायकाच्या धर्तीवर 11 मारुतींचे दर्शन करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. त्याच अनुषंगाने 17व्या शतकात प्रतिष्ठापित केलेले शहापूर सातारा येथील सुन्याचा मारुती, मसूर सातारा येथील मसूर मारुती, चाफळ सातारा येथील दास मारुती, वीर मारुती, शिंगणवाडी सातारा येथील खडीचा मारुती, उंब्रज सातारा येथील मठातील मारुती, माझगाव येथील माझगावचा मारुती, बहेर सांगली येथील बहेचा मारुती, मनपाडळे कोल्हापूर येथील मनपाडळेचा मारुती, पारगाव कोल्हापूर येथील बाळ मारुती आणि शिराळे सांगली येथील वीर मारुती या 11 मारुतींच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. त्यासाठी 4 विशाल स्तंभावर फायबर, लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून 61 बाय 20 फूट आकार मानाचे दगडी भिंत भासावे असे 15 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिरात 20 बाय 20 फूट आकारमानाचा गाभारा, 41 बाय 20 फूट आकारमानाचे सभामंडप, 10 बाय 20 फुटांचे प्रवेशद्वार साकारण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने या देखाव्याच्या सौंदर्यात अधिकच भर पडत आहे. या मंदिराची सजावट मंदार मोहन गोळे यांनी केली आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ठाण्याचा राजा प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, खजिनदार दीपक भंगरत यांच्यासह शेकडो सदस्य गणरायाच्या सेवेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. मंदार मोहन गोळे, माझ्या कंपनीचं नाव द मँगो सेट अँड इव्हेंट. मी गेले 8 वर्ष या मंडळाचं काम करतो आहे. नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे. दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं, नवीन नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची. तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे. एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं मंदिर उभं केलेलं आहे आम्ही. त्यामध्ये फायबर, POP, त्याच्यानंतर लाकूड यामध्ये आम्ही हा देखावा उभा केला आहे. तसेच 11 हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे. अदरवाईज लाईट्स, AC याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे. साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात. अशा देखाव्याला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असतं? तरी आम्ही गेले 1 महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज 25 ते 30 माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात. हे मंडळाचं 47 वर्ष आहे आणि आम्ही यावर्षी 11 हनुमान मंदिरांचा इथे देखावा केलेला आहे. तर लोकांना आपल्याला
हे करतो आव्हान की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं 11 हनुमानचं मंदिर त्याचा त्यांनी सुंदर देखावा म्हणून ते त्यांनी बघायला यावं त्यांनी. दरवर्षी आपण भक्तिभावाने या ठिकाणी सेवा करत असतात, हा देखावा सादर करतात. यंदा कसा अनुभव वाटतो? यंदा म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे. लोकही खूप येतात दर्शनाला. खूप खूप बाहेर लोक येत आहेत. म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोक येतात बघायला आमच्या इथे यावर्षी. म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो, यावर्षी अजून सुंदर झालेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसांच्या 19,567 गणेश मूर्तींचे विसर्जन. 15 टनहून अधिक निर्माल्य झाले जमा. ठाणे महापालिका क्षेत्रातील 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन गुरुवारी भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. यावर्षी महापालिका क्षेत्रात 1.5 दिवसांच्या 19,567 गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. त्यापैकी 11,695 मूर्ती POPच्या होत्या, तर 7,781 मूर्ती शाडू मातीच्या होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी याही वर्षी चांगला प्रतिसाद दिला. गतवर्षी कृत्रिम तलावात 8,700 मूर्तींचे विसर्जन झाले होते. यंदा ही संख्या वाढून 12,970 झाली आहे. तर खाडी विसर्जन घाटावर गतवर्षी 6,520 मूर्तींचे विसर्जन झाले होते. ती संख्या आता 3,382 एवढी आहे. तसेच विशेष हौद टाकी व्यवस्थेत भाविकांनी गतवर्षी 1,621 मूर्तींचे विसर्जन केले होते. ती संख्या यावर्षी 2,613 एवढी आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मूर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 495 गणेश मूर्तीचे तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील 107 गणेश मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फुटापर्यंतच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे. काही भाविकांनी छोट्या मूर्तीही खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला. त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर 5व्या, 7व्या आणि 11व्या दिवशीही नागरिकांनी 6 फुटापर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
15 टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी केले दान. यावर्षी निर्माल्यापासून बायो कंपोस्टिंग पद्धतीने खत करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या खत प्रकल्पात निर्माल्य जमा करण्यात आले. कोलशेत, कौसा, ऋतुपार्क येथे हे प्रकल्प कार्यान्वित आहे. 1.5 दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान सुमारे 15 टनाहून अधिक निर्माल्य संकलित झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यांचे सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. तसेच निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. प्लास्टिक, थर्माकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी झाले आहे. ठाण्यातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून इमारती तातडीने रिक्त कराव्यात. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या 37 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी 29 ऑगस्ट सायंकाळी झालेल्या या आढावा बैठकीत आयुक्त सौरभ राव यांनी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी सातत्याने संवाद साधून त्यांना अशा इमारतीत राहण्यास असलेल्या धोक्यांची कल्पना देऊन त्या इमारती लवकरात लवकर रिक्त करून घ्याव्यात असे स्पष्ट केले. तसेच ज्या धोकादायक इमारती रिक्त करून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे त्याबद्दल रहिवाशांशी संवाद साधण्याचे निर्देश सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 93 अतिधोकादायक इमारती असून त्यांपैकी 56 इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित 37 इमारतींमध्ये एकूण 191 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पावसाळ्यापूर्वीपासून परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त या रहिवाशांशी संपर्क साधून इमारती रिक्त करण्यासंदर्भात विनंती करत आहेत. महापालिका या इमारती रिक्त करून त्याचा ताबा कोणाकडेही देणार नाही. त्या इमारती रहिवाशांच्या ताब्यात राहतील. याविषयी रहिवाशांनी कोणतीही शंका मनात बाळगू नये असेही आयुक्त राव यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. आपापल्या क्षेत्रातील सर्व अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींवर आवश्यक त्या सूचनांचे फलक पावसाळ्यापूर्वी लावण्यात आले होते. ते फलक पुन्हा लावण्यात यावेत. तसेच धोकादायक इमारती कोणत्या प्रकारचे संकेत देतात याची माहिती घरोघरी पत्रकाद्वारे दिली जावी. रहिवाशांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यांना ही माहिती द्यावी. इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असल्याचेही रहिवाशांपर्यंत पोहोचवावे. सर्व परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांनी अतिधोकादायक इमारती अजूनही वास्तव्य करून असलेल्या रहिवाशांशी सातत्याने संपर्कात राहावे. त्यांनी इमारती रिक्त करण्याविषयी विनंती करून इमारतीच्या ताब्याविषयी आश्वासित करावे. अतिधोकादायक इमारतीत राहणे जीवावर बेतू शकते याची त्यांनी कल्पना द्यावी असेही राव यांनी पुन्हा एक वार स्पष्ट केले. C1 वर्गवारीतील अतिधोकादायक इमारती पूर्णपणे रिक्त करणे आवश्यक आहे. तर C2A आणि B या वर्गवारीतील धोकादायक इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दुरुस्ती काळात या धोकादायक इमारतीत कोणी वास्तव्य करू नये याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सर्व माध्यमातून पोहोचावावी. संबंधित इमारतींवर तसे फलक पुन्हा लावण्यात यावेत असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत. अनधिकृत बाईक टॅक्सीवर निरंतर कारवाई चालू राहील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. राज्य शासनाने ई-बाईक टॅक्सी धोरण निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर संबंधित संस्थांनी परवानगी काढून आपली ई-बाईक टॅक्सी सुरू करावी. तथापि शासनाच्या आदेशाला न जुमानता परवान्याशिवाय अनधिकृतपणे बाईक टॅक्सी सेवा सुरू असलेल्या रॅपिडो, ओला, उबेर यासारख्या कंपन्यांवर मोटार परिवहन विभागामार्फत सातत्याने कारवाई सुरू राहील अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई महानगर परिसरात बाईक टॅक्सी अग्रिगेटर सेवा परवाना प्राप्त न करता सुरू ठेवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. शासनाने अशा सेवा परवाना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून संबंधित ॲग्रिगेटर कंपन्यांनी त्या संदर्भात प्रतिज्ञापत्रही देखील सादर केले होते. तथापि आदेशाची पावती असूनही नियमांचे उल्लंघन करून सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ई-बाईक टॅक्सी ॲग्रिगेटर धोरण निश्चितीची नुसती फाईल शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे विचाराधीन आहे. यावर लवकरच निर्णय होतील.
तोपर्यंत संबंधित कंपन्यांनी आपली बाईक सेवा बंद ठेवून शासनाला सहकार्य करणे अभिप्रेत असताना त्यापैकी रॅपिडो, ओला, उबेरसारख्या कंपन्या शासनालाही न जुमानता आपली अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा सुरू ठेवत आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी विशेष कारवाई करण्यात आली. बाईक टॅक्सी ॲग्रिगेटरच्या 57 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 1.5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुढील तपासणी व कारवाई सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही वाहनधारक अथवा ॲग्रिगेटर कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढे देखील करण्यात येणार आहे. तसेच या संदर्भात शासनाच्या आदेशाची वारंवार पायमल्ली करणाऱ्या कंपन्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याचे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटर परिवहन विभागाला दिले आहेत.